कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. गाणं म्हणण्यापलीकडे मंगेशकर कुटुंबाचं काही योगदान नाही, ते लोक ऑटोग्राफ्सचेही पैसे घ्यायचे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची टीका. मंगेशकर कुटुंबाचं योगदान जगाला माहिती. महाराष्ट्रातील जनतेला मंगेशकरांबद्दल आपलेपणा आहे आणि आदर आहे. त्यांच्यावर टीका करू नये, अजित पवारांचा विजय वडेट्टीवारांना सल्ला. 26/11चा सूत्रधार तहव्वूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी. चौकशीला सुरुवात होणार. कट कारस्थानात कोण कोण सहभागी होतं याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणा मिळवणार. तहव्वूर राणाशी आमचा संबंध नाही. 20 वर्षांपासून त्याच्या पाकिस्तानी कागदपत्रांचं नूतनीकरण नाही. राणा आता कॅनेडियन नागरिक आहे. पाकिस्तानने नेहमीप्रमाणे हात वर केले. नारायण राणेंना अटक केलेला क्षण आजही मोबाईलमध्ये सेव्ह. परतफेड केल्यानंतरचा व्हिडिओ मोबाईलमधून डिलीट करेन. सगळ्यांचा हिशोब करणार. मंत्री नितेश राणेंचा मवियाला इशारा. व्याख्यानमालेत येणाऱ्यांचं प्रमोशन होतं असं ऐकलं होतं. माझं प्रमोशन होण्यासाठी हे सरकार कायम राहिलं पाहिजे. नाशिकच्या व्याख्यानमालेत सुधीर मुनगंटीवारांचं भाष्य. एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% पगार सोमवारी होणार. उपमुख्यमंत्री शिंदेंची फायनान्स सेक्रेटरी ओपी गुप्तांसोबत चर्चा. आज लेखी आदेश जारी करणार. बनेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी निधी देणार. काम तातडीनं करण्यासाठी सूचना. माझ्या बहिणीला आता उपोषण करण्याची वेळ येणार नाही. सुप्रिया सुळेंच्या उपोषणावर अजित पवारांचं भाष्य. नांदेड हिंगोलीत अवकाळी पावसानं पपई आणि केळी बागांची नासाडी. धाराशिवच्या उमरगा परिसरात गारांचा पाऊस, तर अमरावतीसह पुण्याच्या खेड तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. पूर्व विदर्भाला पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा. वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीचा अलर्ट. रविवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता. बिहारमध्ये वीज पडून वेगवेगळ्या घटनांमध्ये 58 जणांचा मृत्यू. नालंदा जिल्ह्यात सर्वाधिक 22 मृत्यू. आजही वादळी वारा आणि मुसळधार पावसाचा अलर्ट. उत्तर भारतात धुळीच्या वादळाचे 22 बळी. मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची शासकीय मदत. 45 पशूंचाही मृत्यू. राजधानी दिल्लीतही बुधवारी संध्याकाळी वातावरणात बदल. पुण्याच्या स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडितेला 3 लाखांची शासकीय मदत. मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनासाठी मनोधैर्य योजनेअंतर्गत आर्थिक मदत जाहीर. मुंबईच्या प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल 15 एप्रिलपासून बंद होण्याची शक्यता. शिवडी वरळी उन्नत मार्गिकेसाठी नवीन पुलाची बांधणी होणार. पूल पाडकामामुळे दादर पश्चिमेच्या सर्व रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडीची भीती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या रायगड दौऱ्यावर. रायगड किल्ल्यावरील शिवराज्याभिषेकाच्या कार्यक्रमानंतर तटकरेंच्या घरी जाणार. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का, याकडे लक्ष. मुंबई गोवा महामार्गावर उद्या जड अवजड वाहनांना बंदी. किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय. पोलीस अधिकारी अश्विनी बिंद्रे हत्या प्रकरणात आज सुनावणी. आरोपी अभय कुरुंदकरला पनवेल कोर्ट शिक्षा सुनावणार. 9 वर्षांनंतर बडतर्फ पीआय अभय कुरुंदकरला हत्येचा दोषी ठरवलं. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.